सोशल मीडियावरील विश्वासाचा विकृत चेहरा, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, फेसबुकवर मैत्री, खोलीवर बोलवून मुक्कामी ठेवलं आणि मध्यरात्री जबरदस्तीने शारीरिक अत्याचार, पीएचडीच्या विद्यार्थिनीवर एकाच रात्री 2 वेळा बलात्कार, सकाळी बळजबरी गोळी खाऊ घातली आणि काही दिवसात गुन्हा दाखल होताच डिलिव्हरी बॉयला अटक. मंडळी, अशा गोंधळात टाकणाऱ्या हेडिंगसह काही बातम्या बुधवारी समोर आल्या आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराच्या या घटनेसंदर्भात 3 ऑगस्टला बेगमपुरा पोलीस ठाण्यात एका तरुणीची धक्कादायक तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यात तिने तिच्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितलाय, जो अतिशय चक्रावून टाकणारा आहे. पण नेमकं काय घडलंय, पीडित तरुणीने काय सांगितलंय, त्याची स्टोरी या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, पोलिसांनी दिलेली माहिती आणि मीडिया रिपोर्टनुसार या प्रकरणात शारीरिक अत्याचाराचे आरोप करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव दीपक मधुकर भुक्तारज असून तो संभाजीनगरच्या शहराच्या पडेगाव परिसरातील रहिवासी असल्याचं कळतंय. 35 वर्षाच्या या दीपकची 2 महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातल्या एका तरुणीशी ओळख झाली होती, जी या प्रकरणातील तक्रारदार आहे. 31 वर्षाची ही तरुणी शहरात पीएचडीचं शिक्षण घेत असल्याचं कळतंय. 2 महिन्यांपूर्वी फेसबुकवरून या दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे या दोघांमध्ये मेसेजवर बोलणं सुरू झालं. नंतर चांगली मैत्री झाल्यावर दोघे कॉलवरही बोलू लागले आणि पुढे तर त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीही सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दीपक सध्या शहरातील घाटी परिसरातील क्वार्टर्स मध्ये राहायला होता, पण त्याला ती खोली सोडायला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला आता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं होतं. पण त्यासाठी आधीच्या खोलीतील सामान दुसऱ्या ठिकाणी न्यायचं म्हणून आणि सामान पॅक करण्यासाठी मदतीची गरज आहे असं म्हणून दीपकने त्याच्या त्या पीएचडी करणाऱ्या मैत्रिणीला घाटी परिसरातील क्वार्टर्सच्या रूमवर बोलावलं. ही घटना 8 जुलैला घडली आहे. म्हणजेच सायंकाळच्या वेळी दीपकने तिला बोलावलं होतं. ती आली आणि त्याच्यासोबत राहून तिने त्याला मदतही केली. पण यावेळी त्याने तिच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्यामुळे त्या तरुणीचा दीपकवरील विश्वास वाढला. दरम्यान 12 जुलैच्या दिवशी दीपकने पुन्हा तिला आपल्या रूमवर बोलावलं. यावेळी त्याने उर्वरित सामान पॅक करण्याचं कारण तिला सांगितलं. त्यावर ती तरुणी पुन्हा घाटी परिसरातील दीपकच्या रूमवर गेली. तिने त्याला उर्वरित सामान तयार करण्यासाठी मदतही केली. पण रात्री उशीर झाल्यामुळे तिने त्याच ठिकाणी मुक्काम केला. दीपकवर विश्वास असल्याने ती त्याच्या खोलीत निवांत झोपली. पण दीपकने मात्र यावेळी तिचा विश्वासघात केला. दीपकने त्या तरुणीवर मध्यरात्री 2 वेळा जबरदस्ती शारीरिक अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी तरुणीने दीपकला विरोध केला, पण तो विरोध झुगारून त्याने जबरदस्तीने संबंध ठेवले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 13 जुलैला दीपकने पीडित तरुणीला बळजबरीने एक गोळी खाऊ घातली आणि तिला शहरातील समतानगर येथील तिच्या खोलीवर नेऊन सोडलं. त्यानंतर मात्र दीपकने तिच्या सोबत संपर्क बंद केला आणि मैत्रीचे संबंधही तोडले. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली. तसेच तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची तिने सुरुवातीला कुठेही व्याख्या केली नाही. बदनामीच्या भीतीने तिने कुणालाही काहीच सांगितलं नाही. पण अखेर 20 दिवसांनी म्हणजेच 3 ऑगस्टला तिने थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठलं आणि मित्र दीपक भुक्तारच्या विरोधात फिर्याद दिली. त्या फिर्यादीत मोठ्या हिमतीने तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. नंतर त्या तक्रारीच्या आधारे बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या सूचनेनुसार आरोपी दीपकच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत दीपकला अटकही केली. पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार सध्या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेची सत्य बाजू समोर आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. बाकी गेल्या महिन्यात अशीच एक घटना संभाजीनगर शहरातून उघडीस आली होती. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेला 27 वर्षीय राजू माळी या तरुणाची एका 35 वर्षीय महिलेशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ती विवाहित महिला जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील रहिवासी होती. 14 जुलैला या महिलेचा मावस भाऊ घाटी रुग्णालयात उपचार घेत असल्याने ती त्याला भेटण्यासाठी म्हणून संभाजीनगर शहरात आली होती. पण नंतर राजू माळी या तरुणाने तिचं अपहरण केलं आणि शहरापासून दूर असलेल्या एका अज्ञात स्थळीने तिच्यावर 24 तास शारीरिक अत्याचार केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तिला मोटरसायकलवर बसवून आपल्या गावाकडे म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात नेलं होतं आणि त्या ठिकाणाहून पीडित महिलेला परत संभाजीनगरच्या बसमध्ये बसवून दिलं होतं. दरम्यान ती महिला आपल्या पतीच्या घरी पोहोचल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यावर दोघांनीही बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून राजू माळीच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आरोपी राजूला पोलिसांनी अटकही केली होती. या घटनेचा सविस्तर व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलला उपलब्ध आहे.
तो तुम्ही पाहू शकता. पण एकूणच ही घटना असेल की मग पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणी सोबत घडलेला प्रकार असेल, या दोन्ही प्रकरणामध्ये नक्की काय घडलं, या दोन्ही घटनांची नेमकी सत्य बाजू काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत सामान्य नागरिक मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताय. बाकी या संदर्भात तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.